मागील आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या उद्धटपणामुळे नगरपालिकेकडून वाहन कर ठेका रद्द करण्यात आला। कर्मचाऱ्यांकडून वारंवार होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे भाविकांना प्रचंड मनस्ताप होत होता। ठेका रद्द झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण होते, पण हा आनंद भाविकांना फार काळ अनुभवता आला नाही। पार्किंग येथे असलेल्या अहिल्या माता पुतळ्याजवळ नो पार्किंग झोन आहे। प्रत्यक्षात मात्र इथे कुठलाही नो पार्किंगचा बोर्ड नाही, असेल तर तो झाकला गेला आहे। सध्या शाळांना सुट्ट्याचे दिवस आहेत, यामुळे पंढरपुरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। भक्तिमार्ग येथील रोडवर रस्त्यावर दुतर्फ दुकानांचे अतिक्रमण आहे। दुकानदार भाविकांना गाड्या लावण्यास मज्जाव करतात। या कारणामुळे अहिल्यादेवी पुतळ्याजवळ भाविक आपली वाहने पार्किंग करून मंदिरात दर्शनासाठी जातात। नगरपालिकेकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून इथे कुठल्याही प्रकारचा नो पार्किंगचा बोर्ड भाविकांना दिसून येत नाही। या ठिकाणी असलेले वाहतूक पोलीस मात्र गाडी लावताना कोणाला त्याची कल्पना देत नाही व भाविक येथून निघून गेल्यानंतर भाविकांच्या गाड्यांवर दंड टाकताना ऑनलाईन पद्धतीने दंडात असलेली रक्कम दुसऱ्यांदा परत दंड टाकल्यास दंडाची रक्कम दुप्पट होते। भरमसाठ असलेल्या दंडाची रक्कम दाखवून येथे तोंडपाणी करण्याचे प्रकारही राजरोसपणे सुरू आहेत। यामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची गत अगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो अशी झाली आहे। आता हे प्रकार चुकून होतात का एक स्कॅम आहे, अशी शंका भाविकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। या पार्किंग रोडवरती दोन्ही बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे। नाव जरी भक्तिमार्ग असले तरी या ठिकाणी अनधिकृत दारूचे धंदे, मटका अशा गोष्टी राजरोस सुरू असतात। या सर्वांचा प्रशासनातील आका कोण हा संशोधनाचा विषय आहे। लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने पांडुरंगाच्या दर्शनाला येतात। आलेल्या भाविक पहिल्यांदा याच ठिकाणी येतो, आल्यानंतर त्यांना दिसणारे हे चित्र नक्की पंढरपुरासाठी भूषणवह नाही। तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व नगरपालिकेने याबाबत लक्ष घालून उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत भाविकातून व्यक्त होत आहे। आताच्या घडीच्या नवनवीन अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतच राहू। तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा